Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to start with the new point, that is pricing of issue of materials. It is a practical part and a practical problem is generally asked on this particular point. In this lecture, we are going to study the first method of our syllabus, that is first in first out method. So let's start with this particular point. First we will study what is the pricing of issue of materials, and after that we will study what is FIFO method, and then we will study the examples on the preparation of stores ledger account under FIFO method. First we will start with the what is pricing of issue of material. आपण सगळ्यात अगोदर प्राइसिंग ऑफ इश्यू ऑफ मटेरियल्स म्हणजे काय हे कन्सेप्ट पाहणार आहोत. त्यानंतर ज्या सिलेबसप्रमाणे आपल्याला दोन मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे फिफो, फर्स्ट इन फर्स्ट आउट. ती मेथड काय आहे ते पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याचं एक एक्झाम्पल पाहणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ द कन्सेप्ट ऑफ प्राइसिंग ऑफ इश्यू ऑफ मटेरियल्स. वी नो दॅट whenever any businessman purchases the goods, okay, the goods purchased are stored in the godown. कोणत्याही बिझनेसमध्ये वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तू गोडाऊनमध्ये म्हणजेच स्टोअर्समध्ये त्या साठवल्या जातात. ओके, गोडाऊन मीन्स स्टोअर्स. त्या गोडाऊनमध्ये म्हणजे स्टोअर्समध्ये त्या स्टोअर केल्या जातात, साठवल्या जातात. अँड द गुड्स stored in the godown are issued to the different departments as per the requirements of every department of every job. आपल्या गोडाऊनमध्ये ज्या काही वस्तू आपण साठवलेल्या असतात त्या वस्तू आपल्या बिझनेसचे जे काही जे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत त्या डिपार्टमेंटच्या गरजेप्रमाणे आपण आपल्या गोडाऊनमधून त्या डिपार्टमेंटला त्या ॲक्टिव्हिटीला त्या जॉबला वस्तू ह्या गोडाऊनमधून त्या आपण इश्यू करत असतो. ओके, बट द गुड्स विच आर स्टोर्ड इन द गोडाऊन, आपल्या गोडाऊनमध्ये ज्या काही वस्तू शिल्लक असतात, द गुड्स स्टोर्ड इन द गोडाऊन कन्सिस्ट ऑफ द गुड्स विच आर परचेस्ड ऑन डिफरंट डेट्स ॲट अ डिफरंट रेट्स. आपल्या गोडाऊनमध्ये ज्या वस्तू साठवलेल्या असतात त्या वस्तूपैकी त्या वस्तू आपण वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या रेट्सनी खरेदी केलेल्या असतात. ओके, वी नो दॅट इफ वी गो इन द मार्केट, ओके, फॉर परचेसिंग अ पर्टिक्युलर प्रॉडक्ट, द रेट ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रॉडक्ट मे बी 18 रुपीज पर युनिट. एखाद्या आठवड्यामध्ये आपण बाजारामध्ये वस्तू खरेदी करायला गेलो तर त्या आठवड्यामध्ये त्या वस्तूचा दर 18 रुपये पर युनिट असू शकतो. मे बी इन द नेक्स्ट वीक, पुढच्या आठवड्यामध्ये द रेट मे बी 20 रुपीज पर युनिट. पुढच्या आठवड्यामध्ये तो दर कदाचित 20 रुपये असेल. मे बी इन द नेक्स्ट वीक द रेट मे बी 16 रुपीज पर युनिट. वस्तूचा दर कदाचित 16 रुपये पण असू शकतो. ओके, वी नो दॅट द रेट्स ऑफ गुड्स आर ऑलवेज फ्लक्च्युएटिंग इन द मार्केट. वस्तूचे जे दर असतात ते मार्केटमध्ये नेहमी फ्लक्च्युएट होत असतात. अँड वी परचेस द गुड्स ॲट द प्रिव्हेलिंग मार्केट प्राइसेस. मार्केटमध्ये जे काय किंमत चालू आहे त्या दरानंच आपण वस्तू या खरेदी करत असतो. सो द गुड्स विच आर स्टोर्ड इन द गोडाऊन कन्सिस्ट ऑफ द गुड्स विच आर परचेस्ड ऑन द डिफरंट डेट्स अँड ॲट अ डिफरंट रेट्स. त्यामुळं वस्तूचे दर हे सतत बदलत असल्यामुळं आपल्या गोडाऊनमध्ये ज्या काही वस्तू साठवलेल्या असतात त्या वस्तूंचे दर त्या वस्तूपैकी वस्तू आपण वेगवेगळ्या तारखांना खरेदी केलेल्या असतात आणि वेगवेगळ्या तारखांना खरेदी केल्या असल्यामुळे त्या वस्तूंचे जे रेट्स आहेत, दर आहेत, ते सुद्धा रेट्स हे वेगवेगळे असतात. काही वस्तूंचा दर 20 रुपये पर युनिट असेल, काही वस्तूंचा रेट हा 18 रुपये पर युनिट असेल, काही वस्तूंचा दर हा 16 रुपये पर युनिट असेल. वस्तू एकच आहे, एक प्रकारचीच आहे, परंतु ती वस्तू वेगवेगळ्या डेट्सला खरेदी केल्यामुळं, वेगवेगळ्या तारखांना खरेदी केल्यामुळं काही वस्तू 16 रुपये प्रमाणे खरेदी केल्या आपण, काही वस्तू खरेदी केल्या त्याचा रेट 18 रुपये पर युनिट होता आणि काही वस्तूंचा दर हा 20 रुपये पर युनिट होता. इट मीन्स द गुड्स in the godown consist of the goods which are purchased at a different times at a different rates. त्या वस्तूंच्या तारखा वेगवेगळ्या असतात, खरेदीच्या तारखा प्लस त्या वस्तूंचे जे रेट्स आहेत, रेट पर युनिट, ते सुद्धा हे वेगवेगळं असतं. So the problem arises that when we have to issue the goods from the godown to the any department, ज्या वेळेला गोडाऊनमधल्या वस्तू हे एखाद्या डिपार्टमेंटला इश्यू करायच्या असतील, द्यायच्या असतील, इश्यू करणे म्हणजे देणे, द्यायचे असतील, त्यावेळेला ॲट व्हॉट प्राईस दीज गुड्स शुड बी चार्ज टू दॅट पर्टिक्युलर डिपार्टमेंट.
आपण या वस्तू देत असताना एखाद्या डिपार्टमेंटला समजा 500 वस्तू हव्या असतील, गोडाऊनमध्ये समजा आपल्या 2000 वस्तू शिल्लक आहेत. फॉर एक्झाम्पल, टेक एक्झाम्पल, सपोज देअर आर 2000 युनिट्स इन आवर गोडाऊन. आपल्या गोडाऊनमध्ये 2000 वस्तू आहे. काही वस्तूंचा दर हा 18 रुपये, काही वस्तूंचा दर हा 16 रुपये, काही वस्तूंचा दर हा 20 रुपये. अँड आउट ऑफ दिस 2000 गुड्स, 2000 युनिट्स, वी हॅव टू इश्यू 500 युनिट्स टू अ पर्टिक्युलर डिपार्टमेंट. आपल्या बिझनेसमधील एका डिपार्टमेंटला समजा 500 वस्तू द्यायच्या असतील, तर या वस्तू देताना ॲट व्हॉट प्राईस द गुड्स शुड बी चार्ज टू दॅट पर्टिक्युलर डिपार्टमेंट. आपण त्या वस्तू त्या डिपार्टमेंटला देताना कोणत्या किमतीला त्या वस्तू चार्ज केल्या पाहिजेत अकाउंटिंगसाठी. इट इज अ मेन प्रॉब्लेम फॉर एव्हरी स्टोअर कीपर. ओके, कारण गोडाऊनमध्ये असणाऱ्या वस्तूपैकी काही वस्तू 16 रुपये रेटच्या आहेत, काही वस्तू 18 रुपये रेटच्या आहेत, काही वस्तू 20 रुपये रेटच्या आहेत. ओके, आपण ऑलरेडी त्या वस्तू परचेस केल्यात तेव्हा पैसे पेड केलेले आहेत. परंतु एखाद्या डिपार्टमेंटला देताना अकाउंटिंगसाठी त्या वस्तू किती रुपये रेटनं दाखवायच्या. ओके, हा प्रॉब्लेम हा नेहमी त्या स्टोअर कीपरला, जो स्टोअर्स इन्चार्ज असतो, स्टोअरचा जो कोण तिथला प्रमुख व्यक्ती असतो, त्या व्यक्तीला नेहमी हा प्रॉब्लेम येतो की ॲट व्हॉट प्राईस द गुड्स शुड बी इश्यूड टू द डिफरंट डिपार्टमेंट्स, टू द डिफरंट जॉब्स. ओके, गोडाऊनमधल्या वस्तू डिपार्टमेंटला इश्यू करताना, गोडाऊनमधल्या वस्तू एखाद्या जॉबला देताना, ॲक्टिव्हिटीला देताना त्या किती प्राईसनं त्या इश्यू केल्या पाहिजेत, कोणत्या प्राईसला इश्यू केल्या पाहिजेत, 16 रुपयाला, 18 रुपयाला का 20 रुपयाला. इट इज ऑलवेज अ प्रॉब्लेम फॉर एव्हरी स्टोअर कीपर. ओके, हा प्रत्येक स्टोअर कीपरला येणारा प्रॉब्लेम आहे. अँड फॉर सॉल्विंग दिस पर्टिक्युलर प्रॉब्लेम देअर आर व्हेरियस मेथड्स. हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स अवेलेबल आहेत. आपल्या सिलेबसचा विचार केला, कन्सिडरिंग अवर सिलेबस, वी हॅव 2 मेथड्स. ओके, फॉर अवर स्टडी. फर्स्ट मेथड दॅट वी आर गोइंग टू स्टडी टुडे, इट इज फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड. ओके, विच इज पॉप्युलरली नोन ॲज अ फिफो मेथड. रीड द वर्ड केअरफुली. फर्स्ट इन, ज्या वस्तू, जे गुड्स पहिल्यांदा फर्स्ट इन झाले, ज्या वस्तू गोडाऊनमध्ये पहिल्यांदा आल्या, त्या फर्स्ट आउट करा. त्या पहिल्यांदा आउट करा म्हणजे पहिल्यांदा इश्यू करा. ओके, वी नो दॅट व्हेन वी परचेस द गुड्स, आपण ज्या वेळेला गुड्स परचेस करतो, द गुड्स कम्स इन द गोडाऊन, गोडाऊनमध्ये वस्तू येतात. ओके, आपण ज्या वस्तू गोडाऊनमध्ये पहिल्यांदा आल्या त्या पहिल्यांदा फर्स्ट आउट करा. ओके, टेक सिम्पल एक्झाम्पल. सपोज इफ वी मेक द परचेसेस ऑन 3 डेट्स, आपण 3 तारखांना वेगवेगळ्या खरेदी केले. सपोज 1 ऑक्टोबरला परचेसेस केले, 1 ऑक्टोबरला, त्यानंतर 7 ऑक्टोबरला आणि त्यानंतर 10 ऑक्टोबरला. ओके, आपल्या परचेसेसच्या तारखा किती आहेत? 1 तारीख, 7 तारीख आणि 10 तारीख ऑक्टोबर महिन्याची. ओके, मग पहिल्यांदा कोणत्या वस्तू आपल्या गोडाऊनमध्ये आल्या तर ज्या 1 तारखेच्या खरेदी केलेल्या आहेत त्या अगोदर आल्या. त्याच्यानंतर कोणत्या? 7 तारखेच्या. त्याच्यानंतर कोणत्या आल्या तर 10 तारखेच्या. तेव्हा आपल्या गोडाऊनमध्ये ज्या वस्तू आहेत त्यामधून पहिल्यांदा ज्या वस्तू पहिल्यांदा गोडाऊनमध्ये आल्या, पहिल्यांदा कोणत्या वस्तू येतात? ज्या पहिल्यांदा खरेदी केलेल्या असतात. द गुड्स विच आर परचेस्ड फर्स्ट, ज्या पहिल्यांदा खरेदी केलेल्या वस्तू असतात त्या पहिल्यांदा आउट करा, म्हणजे गोडाऊनमधून बाहेर काढा म्हणजे त्या एखाद्या डिपार्टमेंटला जे पाहिजे असतील त्यावेळेला त्या इश्यू करा. ओके, दिस इज फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड. Okay, so read it carefully. Under this method, the goods are issued in the order of their purchases. ज्या सिक्वेन्सनं आपण वस्तू खरेदी केलेल्या होत्या त्याच सिक्वेन्सनं त्या वस्तू पहिल्यांदा इश्यू केल्या जातात. ज्या अगोदर खरेदी केलेल्या त्या अगोदर इश्यू केल्या जातात. सिक्वेन्स वाईज परचेसेसचा जो सिक्वेन्स आहे, वस्तू खरेदी करण्याचा सिक्वेन्स, त्याचप्रमाणे वस्तू या इश्यू केल्या जातात. द मटेरियल्स फर्स्ट परचेस्ड आर इश्यूड फर्स्ट टिल दे आर एक्झॉस्टेड कम्प्लिटली. ज्या पहिल्यांदा खरेदी केलेल्या वस्तू आहेत, पहिला लॉट 1 तारखेचा समजा, तो पहिल्यांदा इश्यू केला जातो जोपर्यंत तो लॉट पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत. पहिला लॉट संपला त्याच्यानंतर जो सेकंड लॉट खरेदी केलेला त्यातून इश्यू केल्या जातात. सेकंड लॉट संपल्यानंतर मग पुढच्या लॉटमधून इश्यू केल्या जातात. ह्या सिक्वेन्सप्रमाणे गुड्स आर इश्यूड फ्रॉम अवर स्टोअर्स, फ्रॉम अवर गोडाऊन टू द डिफरंट डिपार्टमेंट्स. सो आपण वस्तू इश्यू करताना कोणत्या सिक्वेन्समध्ये केल्या? आपण परचेसेसच्या 3 तारखा पाहिल्या होत्या. पहिली तारीख होती 1 ऑक्टोबर, त्यानंतर तारीख होती 7 ऑक्टोबर आणि तिसरी तारीख होती किती? 10 ऑक्टोबर. पहिल्यांदा आपण कोणत्या इश्यू करणार वस्तू गोडाऊनमधून? ज्या अगोदर आलेल्या आहेत वस्तू 1 तारखेच्या, तो लॉट अगोदर इश्यू केला जाईल. तो संपल्यानंतर ते पुढचा लॉट कोणता आहे? 7 तारखेचा. 7 तारखेचा लॉट नंतर इश्यू केला जाईल.
ओके, त्यामुळे कोणत्या वस्तू इश्यू केल्या जातात, ज्या पहिल्यांदा खरेदी केलेल्या आहेत, सुरुवातीला खरेदी केलेल्या वस्तू, दे आर इश्यूड फर्स्ट फ्रॉम द गोडाऊन, त्या पहिल्यांदा गोडाऊनमधून इश्यू केल्या जातात. अगोदर 1 तारखेचा लॉट संपवला जाईल, त्याच्यानंतर 7 तारखेचा लॉट संपवला जाईल. त्यामुळे शिल्लक वस्तू कोणत्या राहिल्या, तर ज्या लेटेस्ट परचेस्ड आहेत, आत्ता रिसेंटली परचेस केलेल्या, म्हणजे कुठल्या 10 तारखेच्या. आपण 3 तारखांना खरेदी केलेल्या होते, 1 तारीख, 7 तारीख आणि 10 तारीख. 1 तारखेचा लॉट आपण अगोदर इश्यू करणार, तो संपल्यानंतर 7 तारखेचा इश्यू करणार. त्यामुळे शिल्लक वस्तू बॅलन्स कोणता राहतो, तर ज्या लेटेस्ट परचेस्ड आहेत रिसेंटली, म्हणजे 10 तारखेच्या. ओके, त्या वस्तू नेहमी शिल्लक राहतात, बॅलन्स राहतात. दस द क्लोदिंग स्टॉक ऑफ मटेरियल्स, क्लोदिंग स्टॉक कोणता राहतो, विल बी फ्रॉम द मोस्ट रिसेंट परचेसेस, ज्या नुकत्याच वस्तू खरेदी केलेल्या आहेत रिसेंटली. आपण परचेसेसच्या 3 डेट्स होत्या, 1 तारीख, 7 तारीख आणि 10. ह्यात ते रिसेंट सगळ्यात लेटेस्ट डेट कोणती, 10 तारीख. ह्याच वस्तू नेहमी शिल्लक ह्या राहतात. दिस इज फिफो मेथड. नाव फॉर क्लिअर अंडरस्टँडिंग ऑफ दिस पर्टिक्युलर मेथड वी विल सी वन एक्झाम्पल. दिस इज एक्झाम्पल, दिस इज फर्स्ट एक्झाम्पल. सो रीड द एक्झाम्पल carefully. This is example number 1. The following particulars have been extracted in respect of material X. Prepare stores ledger account. What we have to prepare, आपल्याला stores ledger account तयार करायचं आहे by FIFO method. ओके, स्टोअर्स लेजर अकाउंट आपल्याला तयार करायचे बाय फिफो मेथड. फर्स्ट पहिल्यांदा आपल्याला काय दिले, ऑन 1 ऑक्टोबर ओपनिंग स्टॉक किती आहे, 200 युनिट्स. 200 वस्तू महिन्याच्या सुरुवातीला शिल्लक आहेत आणि एका वस्तूचा रेट किती आहे, 3.50 पर युनिट. एक वस्तू आहे 3 रुपये 50 पैशाची. 200 क्वांटिटी आहे आणि रेट किती आहे, 3.50. रेट म्हणजे एका वस्तूचा दर. त्यानंतर आपल्याला रिसीट्स दिलेल्या आहेत. ओके, रिसीट कोणकोणत्या आहेत, तर 3 ऑक्टोबरला आपण परचेसेस केले, वस्तू परचेस केल्या, म्हणजे गोडाऊनमध्ये वस्तू आल्या. गोडाऊनमध्ये वस्तू आल्या, किती खरेदी केल्या, 300 युनिट्स. किती रुपये प्रमाणे, 4 रुपये प्रमाणे. 300 वस्तू खरेदी केल्या 4 रुपये प्रमाणे. त्यानंतर नेक्स्ट डेट आहे 13 ऑक्टोबर, पुन्हा परचेसेस 900 युनिट्स ॲट द रेट 4.30. 900 वस्तू 4.30 प्रमाणे खरेदी केल्या. नेक्स्ट डेट इज 23 ऑक्टोबर. ऑन दिस डेट वी परचेस्ड 600 युनिट्स ॲट द रेट 3.80 पर युनिट. दीज आर द परचेसेस. देन इश्यूज, आपण आपल्या गोडाऊनमधून कोणत्या तारखेला वस्तू इश्यू केल्या, ऑन 5 ऑक्टोबर वी इशूड 400 युनिट्स फ्रॉम अवर गोडाऊन. आपण आपल्या गोडाऊनमधून 400 वस्तू ह्या तारखेला इश्यू केल्या. ऑन 15 ऑक्टोबर वी इशूड 600 units and on 25th October we issued 600 units. Okay, so here in this example, firstly we are given the opening stock, then we are given the dates of purchases, and at the end we are given the issues. And with the help of this we have to prepare a stores ledger account. याच्या सहाय्याने आपल्याला काय तयार करायचे, तर स्टोअर्स लेजर अकाउंट जे आहे ते आपल्याला तयार करायचं आहे. ओके, दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. सो see the example carefully. This is the solution. At the center we should record stores ledger account. Below that we should write the name of the method, first in first out method, that is FIFO method. Now whenever we prepare stores ledger account, there are 4 columns. First column is date, for recording the date. Second column is receipts. Okay, what is recorded in this column? Receipt column मध्ये आपण काय रेकॉर्ड करतो, रिसीट म्हणजे गोडाऊनमध्ये वस्तू आल्या, व्हेन द गुड्स कम्स इन द गोडाऊन. गोडाऊनमध्ये वस्तू ज्या वेळेला येतात त्यावेळेला ते रेकॉर्ड केले जातात रिसीट कॉलममध्ये. गोडाऊनमध्ये वस्तू आल्या की ते रिसीट कॉलममध्ये. गोडाऊनमधून ज्या वेळेला वस्तू आपण एखाद्या डिपार्टमेंटला इश्यू करतो, व्हेन द गुड्स आर इश्यूड फ्रॉम गोडाऊन टू एनी डिपार्टमेंट. गोडाऊनमधल्या वस्तू आपण एखाद्या डिपार्टमेंटला देतो, म्हणजे गोडाऊनमधून वस्तू बाहेर जातात त्यावेळेला दे आर रेकॉर्डेड इन द इश्यू कॉलम, अँड द रिमेनिंग स्टॉक इज रेकॉर्डेड इन द लास्ट 4th कॉलम, दॅट इज बॅलन्स कॉलम. शिल्लक वस्तू किती तो बॅलन्स कॉलममध्ये रेकॉर्ड केलं जातं. रिसीट कॉलममध्ये गुड्स कम्स इन आर रेकॉर्डेड इन द रिसीट कॉलम. गुड्स गोईंग आउट from the godown are recorded in the issue column, and goods remaining in the godown are recorded in the balance column. These 3 sentences are very important. Okay, listen carefully. When the goods comes in the godown, ज्या वेळेला गोडाऊनमध्ये वस्तू येतात त्यावेळी त्या रिसीट कॉलममध्ये रेकॉर्ड करायच्या. व्हेन द गुड्स गोज आउट फ्रॉम द गोडाऊन,
दे आर रेकॉर्डेड इन द इश्यू कॉलम, त्या इश्यू कॉलममध्ये, अँड द रिमेनिंग स्टॉक इज रेकॉर्डेड इन द बॅलन्स कॉलम. शिल्लक वस्तू किती त्या बॅलन्स कॉलममध्ये रेकॉर्ड केल्या जातात. ह्या जो रिसीट कॉलम आहे, इश्यू कॉलम आहे आणि बॅलन्स कॉलम आहे, ह्या प्रत्येकाचे 3 सब पार्ट आहेत: क्वांटिटी, रेट आणि अमाऊंट. रिसीट कॉलममध्ये काय येतं, गोडाऊनमध्ये वस्तू आल्या, किती क्वांटिटी गोडाऊनमध्ये आली ती क्वांटिटी कॉलम, एका वस्तूचा रेट किती तो रेट कॉलममध्ये, आणि त्याची अमाऊंट किती. तसंच इश्यूमध्ये आपण गोडाऊनमधून वस्तू इश्यू केल्या, एखाद्या डिपार्टमेंटला दिल्या, किती क्वांटिटी दिली ती क्वांटिटी कॉलममध्ये, त्या वस्तूचा रेट काय एका वस्तूचा आणि त्याची अमाऊंट काय. तसंच बॅलन्समध्ये किती क्वांटिटी शिल्लक आहे, किती वस्तू शिल्लक आहेत, एका वस्तूचा दर काय आणि त्याची अमाऊंट काय. ओके, सो in stores ledger account basically there are 4 columns. First column is date, second column is receipts, third column is issue, and fourth column is for recording the balance. Now firstly we should record the year and month in the date column. पहिल्यांदा डेट कॉलममध्ये जे काय मंथ आणि इयर असेल ते मेन्शन करायचं. आपल्या एक्झाम्पलमध्ये फक्त मंथ सांगितलं, इयर सांगितलं नाही. मंथ कोणता आहे, ऑक्टोबर, आणि त्याची पहिली तारीख. सो ऑक्टोबर 1st. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग about stores ledger account is we have to prepare the stores ledger account in a chronological order. Chronological order means date wise. Okay, while recording the transactions we have to record the transactions in a chronological, that is date wise. Date wise तारखेनुसार आपल्याला ट्रान्झॅक्शन ज्या आहेत त्या रेकॉर्ड करायच्या आहेत. मग पहिली तारीख कोणती येईल, तर ओपनिंगची तारीख असणार आहे 1 ऑक्टोबर. अगोदर 1 ऑक्टोबर रेकॉर्ड होईल. त्यानंतर नेक्स्ट डेट कोणती येईल तर 3 ऑक्टोबर. त्यानंतर नेक्स्ट डेट कोणती येईल तर 5th ऑक्टोबर. आफ्टर दॅट 13th ऑक्टोबर. आफ्टर दॅट 15th ऑक्टोबर. आफ्टर दॅट 23rd अँड लास्ट डेट विल बी 25th. ज्याप्रमाणे आपण जर्नल तयार करतो डेट वाईज, त्याप्रमाणे सिक्वेन्सनंच आपल्याला ह्या स्टोअर्स लेजर अकाउंट तयार करायचे. पहिल्यांदा आपण पहिली तारीख घेऊया. पहिली तारीख काय सांगितली, 1 ऑक्टोबरला ओपनिंग स्टॉक आहे. किती क्वांटिटी आहे, 200 वस्तूच 3.50 प्रमाणे हा ओपनिंग स्टॉक आहे. ओपनिंग स्टॉक म्हणजे ओपनिंग बॅलन्स. सो डायरेक्टली तो 1 ऑक्टोबर तारीख लिहिली आणि तो बॅलन्स कॉलममध्ये लिहिला. 200 वस्तू 3.5 प्रमाणे म्हणजे त्याची अमाऊंट झाली 700 रुपये. अमाऊंट कशी फाइंड आउट करायची, क्वांटिटीला रेटनं फक्त मल्टिप्लाय करायचं. 200 गुणिले 3.5 म्हणजे त्या वस्तूंची अमाऊंट किती झाली तर 700 रुपये ही झाली त्याची अमाऊंट. बरोबर. ओपनिंग स्टॉक आहे म्हणजे ओपनिंग बॅलन्स आहे. इट इज डायरेक्टली रेकॉर्डेड इन द बॅलन्स कॉलम. म्हणजे 1 तारखेला आपल्याकडे 200 वस्तू आहेत, एक वस्तू 3.5 प्रमाणे म्हणजे आपल्याकडे 700 रुपयाच्या वस्तू आहेत. 1 तारीख झाली. त्याच्यानंतर नेक्स्ट डेट आहे 3 ऑक्टोबर. 3 ऑक्टोबरला आपण परचेसेस केले. किती वस्तू परचेस केल्या, 300 वस्तू 4 रुपये प्रमाणे. 3 तारखेला परचेसेस आहेत म्हणून डेट घेतली 3 तारीख. आता आपण परचेसेस केले म्हणजे गोडाऊनमध्ये वस्तू आल्या. परचेसेस केल्यावर वस्तू बिझनेसमध्ये येतात, गोडाऊनमध्ये येतात. सो ते रिसीट कॉलममध्ये येईल. मग क्वांटिटी किती परचेस केली 300. रेट किती आहे त्याचा एका वस्तूचं 4 रुपये. 300 गुणिले 4 म्हणजे त्याची अमाऊंट किती झाली तर 1200 रुपये. क्वांटिटी कॉलममध्ये एका वस्तूचा दर 4 रुपये. 300 गुणिले 4 म्हणजे त्याची रक्कम किती 1200. इश्यूमध्ये डॅश 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 करायचं. आता सगळ्यात महत्त्वाचं, आफ्टर एव्हरी ट्रान्झॅक्शन वी शूड रेकॉर्ड द बॅलन्स. ती ट्रान्झॅक्शन रिसीटची असो नाही तर इश्यूची असो, प्रत्येक ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर आपल्याला बॅलन्स रेकॉर्ड करायचा असतो. आणि बॅलन्स लिहिण्याची पद्धत काय, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट व्हाईल रेकॉर्डिंग द बॅलन्स. बॅलन्स लिहिताना आत्ताची तारीख आहे 3 तारीख. बॅलन्स कसा लिहायचा, पाठीमागचा बॅलन्स किती होता 200 वस्तू 3.5 प्रमाणे 700 रुपयाच्या. पहिल्यांदा तो स्टॉक, जुना स्टॉक अगोदर लिहायचा आहे तसा 200 वस्तू 3.5 प्रमाणे 700चा. जो पाठीमागच्या डेटचा स्टॉक आहे शिल्लक तो अगोदर लिहायचा. आणि आत्ता ज्या खरेदी केलेल्या वस्तू आहेत 300 वस्तू 4 प्रमाणे 1200चा, तो स्टॉक त्याच्या खाली लिहिला जातो. 300 वस्तू 4 प्रमाणे किती रुपयाच्या 1200चा. म्हणजे आता आपल्याकडं एकूण 2 प्रकारचे स्टॉक शिल्लक आहेत बघा. एक म्हणजे 200 वस्तूचा आणि दुसरा लॉट म्हणजे 300चा. ओके, जो जुना स्टॉक आहे पाठीमागच्या डेटचा तो वर अगोदर लिहिला आणि जो रिसेंटली परचेस्ड स्टॉक आहे तो त्याच्या खाली लिहिलेला आहे. ओके, दिस इज द सिक्वेन्स ऑफ रेकॉर्डिंग द स्टॉक इन द बॅलन्स कॉलम. बॅलन्स कॉलममध्ये ह्या सिक्वेन्सनं स्टॉक लिहिला जातो. आता आपल्या गोडाऊनमध्ये 2 प्रकारचे स्टॉक शिल्लक आहेत, एक 200 वस्तूचा आणि एक 300 वस्तूंचा. त्यापैकी सगळ्यात अगोदरचा कोणता आहे सांगा, सगळ्यात जुना कोणता आहे तर जो अगोदरचा स्टॉक असतो तो सुरुवातीला लिहिलेला असतो आणि जो लेटेस्ट परचेस्ड असतो तो नेहमी सर्वात शेवटी लिहिलेला असतो. आणि आपली जी मेथड आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड, ह्या मेथडप्रमाणे जो स्टॉक पहिल्यांदा आपल्या गोडाऊनमध्ये आलेला आहे ह्या दोन्हीपैकी
ह्या दोन्ही स्टॉकपैकी गोडाऊनमधला पहिल्यांदा कुठला स्टॉक आलेला गोडाऊनमध्ये, तर हा 200चा. तो स्टॉक अगोदर गोडाऊनमधनं इश्यू केला जातो आणि नंतर तो लॉट संपल्यानंतरच, तो लॉट पूर्ण संपला की मग त्याच्या पुढचा लॉट, त्याच्या खाली जो रेकॉर्ड केलेला स्टॉक आहे तो इश्यू केला जातो. पहिल्यांदा इश्यू कशातून होणार आहे, तर जो पहिला लॉट आहे जो 1 नंबर लिहिलेला आहे त्यातून इश्यू केलं जाईल. 3 तारीख झाली. सी द नेक्स्ट डेट. नेक्स्ट डेट इज 5 ऑक्टोबर. ऑन दिस डेट वी हॅव टू इश्यू 400 युनिट्स. 5 ऑक्टोबरला 400 वस्तू इश्यू करायच्या म्हणून डेट घेतली 5 तारीख. आता इश्यू करायचे आहेत. इश्यू करायचे म्हणजे ती इश्यू कॉलममध्ये रेकॉर्ड होईल. किती इश्यू करायचे, 400. आता इश्यू करायचे आहेत म्हणजे रिसीटमध्ये डॅश 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 केलं. 400 वस्तू आपल्याला इश्यू करायच्या आहेत. आता इश्यू करताना पहिल्यांदा बघायचं की आपल्याकडे स्टॉक किती आहे. आपल्याकडे स्टॉक किती आहे, तर आपल्याकडे स्टॉक 200 आणि 300 असा 500 आहे. 500पैकी 400च इश्यू करायचे आहेत. मग आता 500पैकी 400 इश्यू केल्या की 100 शिल्लक राहतील. पण 400 कोणत्या इश्यू करायच्या, तर फिफो मेथड काय सांगते, अकॉर्डिंग टू फिफो मेथड द गुड्स विच कम्स फर्स्ट, ज्या वस्तू गोडाऊनमध्ये पहिल्यांदा आल्या, फर्स्ट इन झाल्या, त्या फर्स्ट आउट करा. मग ज्या आपल्याकडे स्टॉक आहे त्यातल्या पहिल्या वस्तू कोणत्या होत्या, तर 200च्या. मग तो पहिल्यांदा लॉट इश्यू केला जाईल. पूर्ण बघा 200 वस्तू 3.5 प्रमाणे 700 रुपयाचा, 200 वस्तू 3.5 प्रमाणे 700चा. हा पहिला लॉट जो होता तो पूर्णपणे संपवला. आता हा लॉट संपला, किती वस्तू इश्यू करून झाल्या, 200. एकूण 400 इश्यू करायच्या आहेत, त्यापैकी 200 झाल्या. अजून किती करायच्या राहिल्या, 200. त्या कशातून करणार, ह्या दुसऱ्या लॉटमधनं. तो लॉट आहे कितीचा बघा, तो लॉट आहे 300चा. 300पैकी 200 इश्यू करायच्या. 300पैकी 200 इश्यू करायच्या म्हणजे 100 शिल्लक राहणार आहेत अजून. आणि त्या वस्तूचा रेट किती आहे, 4 रुपये. म्हणून 200 वस्तू 4 रुपये प्रमाणात 200 गुणिले 4 म्हणजे अमाऊंट किती झाली, 800 रुपये. आता म्हणजे आपण अशा ह्या 400 वस्तू इश्यू केल्या. आता शिल्लक किती, शिल्लक स्टॉक लिहिताना पाठीमागच्या डेट बघायची. पाठीमागच्या डेटचा पहिला लॉट पूर्ण संपलेला आहे. दुसरा लॉट होता 300चा. 300पैकी 200 आत्ता आपण इश्यू केल्या. मग त्यातल्या शिल्लक किती राहिल्या, 100 वस्तू. रेट त्याचा तोच 4 रुपये प्रमाणे. 100 गुणिले 4 म्हणजे किती रुपयाचा स्टॉक शिल्लक राहिला, तर 400 रुपयाचा स्टॉक हा शिल्लक राहिलेला आहे. ओके, सो दिस इज हाऊ वी रेकॉर्ड द इश्यूज अँड बॅलन्स इन द बॅलन्स कॉलम. इश्यू ह्या प्रकारे रेकॉर्ड केले जातात. ज्या पहिल्या वस्तू आहेत त्या पहिल्यांदा इश्यू केल्या जातात. त्यामुळे शिल्लक कोणत्या राहिल्या, ज्या लास्टचा स्टॉक आहे त्यातल्या वस्तू 100 शिल्लक राहिल्या 4 रुपये रेट प्रमाणे. ही 5 तारीख झाली. त्याच्यानंतर 5 नंतर पुढची डेट आहे ती म्हणजे 13 ऑक्टोबर. 13 ऑक्टोबरला परचेसेस केले आहेत 900 वस्तू 4.3 प्रमाणे. 13 ऑक्टोबरला, दिस इज 13 तारीख लिहिली. आपण वस्तू परचेस केल्या म्हणजे गोडाऊनमध्ये वस्तू आल्या. गोडाऊनमध्ये वस्तू आल्या म्हणजे त्या रिसीटमध्ये, म्हणून रिसीटमध्ये 900 वस्तू 4.3 प्रमाणे. दोन्हींचा गुणाकार 900 गुणिले 4.3 3870. इश्यू कॉलममध्ये डॅश डॅश डॅश. आता बॅलन्स लिहिण्याची पद्धत काय, तर बॅलन्स लिहिताना पहिल्यांदा पाठीमागच्या डेटचा बॅलन्स आहे तसा लिहायचा. 100 वस्तू होत्या 4 रुपये प्रमाणे 400च्या. आणि आत्ता ज्या खरेदी केलेल्या 900 वस्तू आहेत त्या खाली लिहायच्या. 900 वस्तू 4.3 प्रमाणे 3870च्या. म्हणजे आता आपल्याकडे पुन्हा 2 प्रकारच्या वस्तू झालेल्या आहेत. एक म्हणजे 100 वस्तू 4 रुपये प्रमाणे आणि 900 वस्तू 4.3 प्रमाणे. ह्यापैकी फर्स्ट इन ह्यातल्या जुन्या कोणत्या वस्तू आहेत, फर्स्ट इन पहिल्यांदा गोडाऊनमध्ये कोणत्या आल्या होत्या, तर ह्या 100 वस्तू अगोदरच्या आहेत. त्यामुळे अगोदर हा 100चा लॉट संपवला जाईल, इश्यू केला जाईल. आणि तो संपल्यानंतर त्याच्या पुढचा लॉट हा इश्यू केला जाईल. आपली 13 तारीख झाली. बघा पुढची डेट, 13 नंतर पुढची डेट आहे 15. 15 तारखेला आपल्याला किती इश्यू करायचे, 600. आपल्याकडे वस्तू गोडाऊनमध्ये शिल्लक किती आहेत बघा, पहिल्या लॉटमधनं 100 आणि दुसऱ्यातल्या 900 म्हणजे 1000 वस्तू शिल्लक आहेत. ह्यापैकी आत्ता किती इश्यू करायचे आहेत आपल्याला, तर 600 वस्तू इश्यू करायच्या आहेत. मग पहिल्यांदा आत्ता सांगितलं कोणता लॉट इश्यू केला जाईल, जो पहिला लॉट आहे फर्स्ट इन तो लॉट सगळा इश्यू करायचा. कितीचा लॉट आहे बघा, 100 वस्तू 4 प्रमाणे 400चा. हा सगळा लॉट इश्यू करून टाकू म्हणजे तो लॉट संपेल. बघा पुढची तारीख 15 तारीख. इश्यू करायचे म्हणून इश्यू कॉलममध्ये 100 वस्तू 4 रुपये प्रमाणे 400 रुपयाच्या. हा पहिला घेतला. आपल्याला एकूण काय सांगितलं एक्झाम्पलमध्ये, 600 इश्यू करायच्या आहेत. त्यापैकी 100 वस्तू ह्या लॉटमधनं इश्यू केला, हा लॉट संपवला 100 वस्तू. अजून किती राहिल्या, तर 500. त्या कशातून इश्यू करू, पुढच्या लॉटमधनं ह्या 900च्या. हा लॉट 900चा आहे. आपल्याला फक्त अजून 500 करायच्यात. 900च्या लॉटपैकी 500 इश्यू केल्या म्हणजे ह्यात शिल्लक किती राहतील तरीसुद्धा, तर 400 वस्तू शिल्लक राहतील. आणि ह्या वस्तूचा रेट किती आहे बघा, एका वस्तूचा 4.3. म्हणून बघा इथे लिहिलं 500 वस्तू 4.3 प्रमाणे 500 गुणिले 4.3 गुणाकार येतो 2150.
अशा आपण एकूण ह्या 100 आणि ह्या 500 अशा 600 वस्तू इश्यू केल्या. आता बॅलन्स लिहायचा. बॅलन्स लिहिण्याची पद्धत, पाठीमागच्या डेटचा बॅलन्स बघायचा. पाठीमागच्या डेटला हे 2 स्टॉक होते, त्यातला पहिला लॉट 100चा सगळा संपलेला आहे, बरोबर. दुसरा लॉट 900चा होता, त्या 900पैकी आत्ता आपण किती इश्यू केल्या, तर 500 इश्यू केल्या. 900पैकी 500 गेल्या म्हणजे शिल्लक किती राहिल्या, तर 400चा लॉट हा शिल्लक राहिलेला आहे. रेट त्याचा किती, 4.3. बघा मग शिल्लक 400 वस्तू 4.3 प्रमाणे गुणाकार आला 1720. ओके, त्यामुळे ह्या एवढ्या आपल्याकडे आता फक्त 400 वस्तू शिल्लक आहेत. एका वस्तूचा दर हा 4.3 आहे. 15 तारीख झाली. पुढची डेट बघा, 23 ऑक्टोबर. 23 ऑक्टोबरला परचेस्ड 600 युनिट्स ॲट द रेट 3.80. आपण वस्तू परचेस केल्या 23 ऑक्टोबरला. बघा तारीख 23 ऑक्टोबर. वस्तू परचेस केल्या म्हणजे गोडाऊनमध्ये वस्तू आल्या म्हणजे ते रिसीट कॉलममध्ये, म्हणून रिसीट कॉलममध्ये एंट्री केली. क्वांटिटी किती खरेदी केली, 600. एका वस्तूचा दर 3.80 म्हणजे किती रुपये झाले, 2280. 600 गुणिले 3.80 गुणाकार येतो 2280. इश्यू कॉलममध्ये डॅश डॅश डॅश. आता बॅलन्स लिहायचं आहे. प्रत्येक डेट झाल्यानंतर बॅलन्स लिहायचा. बॅलन्स लिहिण्याची पद्धत काय, पहिल्यांदा पाठीमागच्या डेटचा जो बॅलन्स आहे तो आहे तसा लिहायचा. किती बॅलन्स होता, 400 वस्तू, तो आहे तसा लिहिला. 400 वस्तू 4.3 प्रमाणे 1720 आहे तसा लिहिला. आणि रिसेंटली परचेस जो स्टॉक आहे तो बॅलन्स खाली लिहायचा. वस्तू 600 वस्तू 3.8 प्रमाणे 2280. आता आपल्याकडे पुन्हा गोडाऊनमध्ये बघा, गोडाऊनमध्ये पुन्हा आपल्याकडं 2 प्रकारच्या वस्तू आहेत, एक 400 आणि एक 600चा लॉट. ह्या 2पैकी पहिला लॉट कोणता आहे, पहिल्यांदा कोणत्या खरेदी केलेल्या वस्तू, तर 400. त्यामुळे अगोदर हा 400चा लॉट संपवला जाईल आणि तो लॉट संपला की मग त्याच्या पुढचा लॉट. 23 तारीख झाली. आता पुढची आणि शेवटची डेट बघा. त्यानंतर शेवटची डेट आहे 25. 25 ऑक्टोबरला इश्यू करायचे किती, 600. म्हणून डेट घेतली 25, इश्यू करायचे म्हणून एंट्री होणार ह्या इश्यू कॉलममध्ये, म्हणून रिसीटमध्ये डॅश 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 केलं. किती इश्यू करायचे आपल्याला, 600. इश्यू करताना बघायचं पाठीमागच्या डेटचा बॅलन्स किती आहे. बघा पाठीमागच्या डेटला 2 प्रकारचे स्टॉक होते, एक 400 आणि 600. पहिल्यांदा कोणता इश्यू केला जाईल, कोणता लॉट संपवला जाईल, तर जो पहिला लॉट आहे. आपली मेथड आहे फिफो, फर्स्ट इन फर्स्ट आउट. जो लॉट पहिल्यांदा आला गोडाऊनमध्ये त्या वस्तू पहिल्यांदा इश्यू करायच्या. पहिला लॉट कुठला आहे, हा 400चा. हा सगळा लॉट इश्यू करू. आपल्याला एकूण 600 इश्यू करायचे आहेत. हा लॉट 400चा आहे. हा 400चा लॉट सगळा इश्यू केला. बघा 400 वस्तू, रेट किती होता, 4.3 प्रमाणे. अमाऊंट किती होती, 1720. ती अमाऊंट लिहिली 1720. हा पहिला लॉट पूर्ण संपला, बरोबर. आपल्याला एकूण 600 इश्यू करायचे आहेत, त्यातले 400 इश्यू करून झाल्या. हा पहिला लॉट संपवला. आता राहिलेल्या 200 कशातून इश्यू करायच्या, त्याच्या पुढच्या लॉटमधून, म्हणजे ह्या 600च्या लॉटमधनं. हा 600चा लॉट आहे, त्यातनं फक्त राहिलेल्या 200च इश्यू करायच्यात. म्हणजे शिल्लक किती राहतील, अजून त्या लॉटमधल्या 400 शिल्लक राहतील. बघा ह्या लॉटचा रेट किती होता, 3.80. म्हणून राहिलेल्या 200 वस्तू 3.8 प्रमाणात 200 गुणिले 3.8 म्हणजे किती येतं, 760. आपल्याला जे काही एकूण 600 इश्यू करायच्या होत्या त्या कशातून केल्या, तर जो पहिला लॉट 400चा होता, पाठीमागच्या डेटचा बघायचा, तो सगळा लॉट इश्यू केला 400चा. आणि उरलेल्या 200 वस्तू आहेत त्याच्या पुढच्या लॉटमधनं, त्याच्या खालच्या लॉटमधनं इश्यू केल्या 3.8 प्रमाणे 760 रुपयाला. ओके, मग आता बॅलन्स लिहायचा. बॅलन्स लिहिताना काय बघायचं, पाठीमागचा बॅलन्स बघायचा. पाठीमागचा जो 2 वस्तू होत्या, 2 लॉट्स होते, त्यातला पहिला लॉट पूर्ण संपलेला आहे. दुसरा लॉट होता 600चा. त्या 600पैकी आपण आत्ता 200 इश्यू केल्या. मग 600पैकी 200 गेल्यामुळे राहिल्या किती शिल्लक, तर 400 वस्तू. रेट तोच त्या वस्तूचा जो होता तो 3.8. मग 400 वस्तू 3.8 प्रमाणे त्याची अमाऊंट किती झाली, तर 1520. म्हणजे ॲट द एंड ऑफ दिस पर्टिक्युलर मंथ, महिन्याच्या अखेरीला, वी हॅव 400 युनिट्स इन आवर हँड. द रेट पर युनिट इज 3.80 अँड इट्स टोटल अमाऊंट इज 1520. महिन्याच्या अखेरीला आपल्याकडे 400 वस्तू शिल्लक आहेत गोडाऊनमध्ये. एका वस्तूचा दर हा 3.80. मग त्याची एकूण अमाऊंट किती आहे, 1520. सो दिस इज हाऊ वी प्रिपेअर द स्टोअर्स लेजर अकाउंट अंडर FIFO मेथड. Okay, in today's lecture we have seen the concept of pricing of issue of materials. After that we have seen the first in first out method, what is FIFO method, and plus we have seen one example on the preparation of first in first out method. Okay, in the next lecture we will see the another example on the preparation of stores ledger account under this particular FIFO method. So thank you very much.